सन्माननीय वैभवजी पाटील विभाग अध्यक्ष यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे। विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा आणि त्या दरम्यान व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना आपण सन्मानित करणार आहोत। मी या स्पर्धेची F1 जोडी फोकसमॅन सन्माननीय दयानंद पाटील सोबतच भावेश म्हात्रे आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रवींद्र नारायण विशे साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। प्रथम नागरिक पडगा आणि सोबतच मनसे विधानसभा सचिव सन्माननीय रवींद्र नारायण विशे साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। यास आपण हे पाहू शकता सन्माननीय रवींद्र नारायण विशे साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। मायेची उबदार श्वाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण मोमेंट सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी यथोचित सन्मानित केलं जात आहे। या स्पर्धेची F1 जोडी दयानंद पाटील सोबतच भावेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे। त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये सन्माननीय गुरुनाथ मोरे साहेब देखील आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करूया। मी पुन्हा एकदा विनंती करतोय दयानंदजी पाटील सोबतच भावेशजी म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान या ठिकाणी करायचा आहे। मनसे पडगा शहर अध्यक्ष माजी सरपंच पडगा सन्माननीय गुरुनाथ गदला मोरे साहेबांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय। अगदी मोलाची उपस्थिती त्यांची या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या वतीने होत आहे। त्यानंतर सन्माननीय राजेश शिल्के साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया। या स्पर्धेची फोकस जोडी आपण पाहतोय द मॅन बिहाइंड शो दयानंद पाटील आणि भावेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय। अतिथी देवो भव पाहुण्यांचा आदर सत्कार सोहळा व्यासपीठावर आपण पाहतोय। सन्माननीय राजेश शिल्के साहेबांना देखील त्या ठिकाणी सन्मानित केले गेले। त्यानंतर सन्माननीय निकेश पाटील देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, पारेवली गावचे ज्येष्ठ महाराष्ट्र सैनिक साहेबांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करूया। एखादा कार्यक्रम म्हटला की पाहुणे असणं गरजेचं आहे आणि ते पाहुणे व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। सन्माननीय निलेश म्हात्रे साहेबांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करूया। अगदी मोलाची उपस्थिती आपण या पाहुण्यांची या ठिकाणी पाहतोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 ला सदिच्छा भेट आणि त्या पाहुण्यांचा आदर सत्कार सोहळा व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर सन्माननीय राजूजी पाटील हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया। आपण राजूजी पाटील यांचा सत्कार व्यासपीठावर पाहू शकता।
त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये समरजी पाटील हे देखील उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. दयानंदजी पाटील, बाबाईजी म्हात्रे या स्पर्धेचे मुख्य आयोजक, ज्यांच्या माध्यमातून व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना सन्मानित केले जात आहे. सन्माननीय समरजी पाटील यांना या ठिकाणी सन्मानित केले गेले आहे. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ता पिल्लांचे अरुणजी पाटील हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. पिल्लांचे गावचे सामाजिक कार्यकर्ता अरुणजी पाटील यांचा सत्कार देखील व्यासपीठावर होईल. शुभ सन्मान सोहळा व्यासपीठावर आपण पाहतोय. अगदी या स्पर्धेच्या शेवटच्या दिवसासाठी अत्यंत महत्त्वाची भेट या पाहुण्यांची आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यानंतर पिलंजे गावचे अजून एक समाजसेवक आपल्यामध्ये उपस्थित आहेत, सन्माननीय गणेश जी पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. दयानंदजी पाटील, आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय गणेशजी पाटील यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. त्यानंतर सन्माननीय विजयजी बगले हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. दयानंदजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी होणार आहे. विजयजी बगले यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. त्यानंतर नुकतंच या ठिकाणी ज्यांचं शुभ आगमन झालं, महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपतालुका अध्यक्ष श्रीकांतजी गोने यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी दयानंदजी पाटील आणि सोबतच भाऊबाईजी म्हात्रे आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पिल्लांचे गावचे सामाजिक कार्यकर्ता गणेशजी पाटील हे देखील उपस्थित झाले आहेत आणि सोबतच विलासजी पाटील यांचं देखील शुभ आगमन आपण या ठिकाणी पाहतोय. आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आपण पुढील स्वागत सत्कार या ठिकाणी करूया. सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपतालुका अध्यक्ष श्रीकांतजी गोने हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करतोय. दयानंदजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यानंतर भाई मडवी हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. सन्माननीय भाई मडवी यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे.
दयानंदजी पाटील आणि भाऊजी मात्रे यांच्यावरती नितांत प्रेम करणारी ही मंडळी व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळते आहे. अगदी एखाद्या कार्यक्रमाची शोभा त्याच वेळेस येत असते ज्या वेळेस त्या ठिकाणी पाहुणे उपस्थित असतात आणि नक्कीच पाहुण्यांची गर्दी व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यानंतर सन्माननीय समीरजी बजागे हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. यस, त्यानंतर विभागाध्यक्ष सन्माननीय वैभवजी पाटील हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अध्यक्ष त्या ठिकाणी आपण पाहतोय मिडल ऑफ द बॅट झालं, मोहर उमटली होती 6 धावांची. षटकार आलाय प्रणयच्या बॅट मधून आणि त्या दरम्यान टीम पारिवलीसाठी शुभेच्छा आल्या आहेत. पारिवली सुपुत्र सागर भालेराव टीम पारिवलीसाठी शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद सागर. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. 6च्या मदतीने धावफलक पुढे सरकला आणि त्यानंतर मात्र 2 धावा देखील आल्या आहेत. 40 धावा धावफलकावर. यावेळेस बीट केलाय फलंदाज झाला, बीट झाला यष्टीरक्षक, मात्र धाव मिळत नाहीये. चांगला बॉल नक्कीच. आणि त्या दरम्यान रजा घेताना आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपले विशेष आभार. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. 40 धावा धावफलकावर झाल्या आहेत. टीम पारिवलीची फलंदाजी आपण पाहतोय. शेवटचं अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर मंगेश येतोय. पाहूया मंगेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण पहिल्या 3 षटकामध्ये टीम पारिवलीसाठी 40 धावा आल्या आहेत आणि हे अंतिम षटक. या षटकाच्या माध्यमातून 10 ते 12 धावा जरी आल्या तरी देखील एक चांगलं टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं अंतिम षटक. मंगेश या गोलंदाजावर भरोसा दाखवला गेलाय आणि त्या भरोशाने गोलंदाजी करेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल, कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा तर अधिक खर्च झाल्यात. आता मात्र धावांवर रोख लावणं गरजेचं आहे. करंजमध्ये टीमसाठी नक्कीच कमबॅक करून देईल का मंगेश. शेवटचं षटक. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतो त्या ठिकाणावरना पंच विक्रम नाईक सरांच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अगदी त्याच टप्प्यावर हा चेंडू 30 लाईन आणि त्याच अंदाजाने सोडून दिला आणि सोबतच रिझल्ट देखील सेम आहे. बॅक टू बॅक सलगचा दुसरा व्हाईट बॉल. 42 धावा धावफलकावर. यस, शेवटच्या षटकाचा खेळ सुरुवात व्हाईट बॉल सोबत झाली आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल बीट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. दोन व्हाईट बॉल आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज मंगेशच्या माध्यमातून.
आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 सलगचा हा तिसरा दिवस अंतिम दिवस आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा अंतिम विजेता कोण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज संध्याकाळी मिळेल। पहिला दिवस येणार बोरपाडा टीमने गाजवला होता, तर दुसऱ्या दिवसामध्ये देवांश लबन रामवाडी हा संघ क्वालिफाय झालाय आणि आज हा तिसरा दिवस। आज पाहूया कोणता संघ क्वालिफाय होईल। या सध्या मात्र बोलूया आपण मॅचच्या दिशेने। पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होत आहे। मंगेश बॉलिंग ट्रॅकवर, फुल टॉस आहे आणि फुल टोल वसूल, बॉल सरळ सीमा पार, साधावा षटकार। यशच्या बॅट मधून हा धमाकेदार षटकार आपण पाहतोय। फुल टॉस बॉल होता आणि त्यावर मात्र अगदी सुरेख फटका पाहायला मिळाला। षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील पुन्हा एकदा ऑन साइडला तोडलाय, फोडलाय, सर्वांना मागे सोडलाय, बॉलला उडवलाय, सीमा पार, साधावा षटकार। अगदी तोडफोड क्रिकेट आपण पाहतोय। बॅक टू बॅक दोन ठोकलात त्या ठिकाणी यश टीम पारेवलीसाठी चांगली फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। पाहूया षटकार हॅट्रिक कंप्लीट करेल का मंगेश बोलतोय। या बेलेचा बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर रिझन मध्ये काय घडलंय त्या ठिकाणी। नक्कीच तपासलं जाईल या ठिकाणी, टेक्निकल टीम आमची सज्ज आहे। याच त्या दरम्यान निंबावली शाखा प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेना नरेशजी गुलबी आणि सोबतच बजरंगजी गुलबी यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय। आपलं हार्दिक स्वागत आहे। आणि त्या दरम्यान टीम पारिवलीसाठी सोहम पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत। धन्यवाद सोहम पाटील, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। यास अगदी सीमारेषेच्या आत बॉल अडवला गेलाय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। अब तक 56 धावा धावफलकावर। पुन्हा एकदा ऑन साइडला बॉल कार्पेटच्या साने येतोय, क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत।
58 58 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ आपण पाहतोय. या बॉलर्स देखील आडव्या बाटने प्रहार झाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉल निघून गेलाय त्या ठिकाणावरनं सीमा पार 4 धावा. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 62 धावा. अर्थातच शेवटच्या ओव्हर मध्ये आल्यात 22 धावा. पुढच्या मॅचच्या टॉस कडे आपण बोलूया. जाणता राजा हिवाली विपक्ष साईदेवा साईगाव या दोन टीम मध्ये पुढच्या मॅचचा टॉस आमच्या टॉस बॉक्स मध्ये केला जाईल. साहेबांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते 2 संघामध्ये नाणेफेकी होणार आहे. नरेशजी गुलवी तसेच बजरंगजी गुलवी. हॅलो, नरेशजी गुलवी आणि बजरंगजी गुलवी साहेबांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये हजर व्हायचं आहे. हिवाली आणि साईगाव 2 संघामध्ये नाणेफेकी होणार आहे. दोन्ही संघांच्या संघनायकांच्या माहितीसाठी एका बाजूला आई गावदेवी स्पोर्ट पिलंजी बुद्रुक तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक असं लिहिलं गेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा कॉल मागितला आहे साईगाव संघाच्या संघनायकाने. पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. तर नाणेफेकीचा कोल साईगाव संघाच्या बाजूने लागले. 4 षटकांचा हा सामना राहणार आहे. 4 षटकामध्ये आपण प्रथम फलंदाजी करणार की गोलंदाजी? गोलंदाजी. समोरच्या संघाला 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? 30-35 पर्यंत. धन्यवाद. जास्त काय वेळ घेत नाहीत कारण सामन्याला सुरुवात होते. आपण जर नाणेफेकी जिंकली असती तर आपण काय निर्णय घेतला असता? फलंदाजी घेतली असती. आता तुमच्या मनासारखंच होताना आपण पाहतोय. तर फलंदाजी करताना 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55 रन. धन्यवाद. दोन्ही संघांच्या संघनायकांना ऑल दी बेस्ट. बोलूया समालोचन कक्षामध्ये तिथे असतील संदेशजी वकारे सर.
यस वली आपण मॅचच्या दिशेने 62 धावा टीम पारिवलीच्या बाजूने टोकल्या गेल्यात. 63 धावांचे लक्ष्य आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रणित विथ अभि टीम करंजवाडे. तर बॉलिंग ट्रॅकवर टीम पारिवलीच्या बाजूने फ्रंट लाईन षटक राकेश. पाहूया राकेश कशा प्रकारे सुरुवात देईल आपल्या टीमला, कारण धावा तर भरपूर आहेत वाचवण्यासाठी, मात्र त्या वाचवल्या जातील का की त्या उलट पलटवार होईल टीम करंजवाडेच्या बाजूने. मॅच ऑन, खेळाला सुरुवात. पहिला बॉल अगदी वेगवान होता परंतु दिशेवर नियंत्रण नाहीये. लेग स्टिक सोडून चेंडू हाताला होता. व्हाईट बॉलचा इशारा. अव्वंतर धाव. अव्वंतर धावेच्या मदतीने अकाउंट ओपन झालंय. अर्थातच स्वतः गोलंदाज टीम करंजवाडे चा अकाउंट ओपन करून देतोय. व्हाईट बॉल सोबत पहिली धाव धावफलकावर लावली गेली आहे. राकेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील डावी स्टिक सोडून चेंडू हाताला. बॅक टू बॅक सलगचा दुसरा व्हाईट बॉल आपण पाहतोय. अगदी दिशेवर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. व्हेरिएशन, विविधता या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या गोलंदाजासाठी खूप महत्त्वाच्या असतात, परंतु या ठिकाणी अजूनही राकेशला सूर गवसलेला नाहीये. षटकातील पुढचा बॉल. टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये. यष्टीरक्षक झेल खाली. यस इज गॉन. पहिली विकेट. फलंदाज प्रणित बॅक टू द डगआउट. गेला. टॉप एज लागला होता. यष्टीरक्षकाने चांगलं जज केला आणि त्यानंतर मात्र पहिली विकेट पाहायला मिळाली. फलंदाज प्रणित बाद झाला. नवीन फलंदाज मंगेश आलाय. राकेशने काढली त्या ठिकाणी पहिली विकेट. पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमला मिळवून दिलाय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस दुरून खेळण्याचा प्रयत्न. संपर्क पुन्हा एकदा नाहीये. अतिशय चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक आणि सोबतच खास करून टीम पारिवलीसाठी अन्नूभाई पारिवली यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद अनुभाई. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा बीट केलंय मंगेशला बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अनिकेत भालेकर अन्नूबाई. यस अनिकेत भालेराव अन्नूबाई जे आमचे मित्र आहेत त्यांनी ऑल द बेस्ट केलंय टीम पारिवलीसाठी. या बॉले समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केले. ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफला बॉल उचलला गेलाय. सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक 3 वर पोहोचले. विराज पाटील आम्हाला जॉईंट झाल्यात आज. प्रत्येक बॉलचा अप टू डेट डेटा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. चांगली स्कोरिंग. षटकातील पुढचा बॉल. जोरदार अपील. यस इज गॉन. अजून एक महत्वाची विकेट. फलंदाज बाद. अभिची महत्वाची विकेट. अर्थातच सलामीची जोडी अगदी पहिल्याच षटकामध्ये तंबूच्या आश्रयाखाली. नवीन फलंदाज जीवन येतोय.
मंगेश विथ जीवन या दोन खेळाडूंना मात्र आता चांगली भागीदारी करावी लागेल. एक अशी भागीदारी ज्यामध्ये मोठ्या फटक्यांचा समावेश असणं अगदी महत्त्वाचं आहे. कारण 63 धावांचा बाटला करत असताना हवी ती सुरुवात झाली नाहीये. सुरुवात चांगली तर शेवट चांगला. मात्र क्रिकेट आहे पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ, ज्यामध्ये कधीही तुम्हाला वार पलटवार पाहायला मिळत असतात. प्रयत्न जे आहेत ते अधिक करावे लागतील. कारण ज्या ठिकाणी प्रयत्नांची उडी मोठी असते ना, त्या ठिकाणी नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतोय. अर्थातच टीम करंजवाडे पूर्णपणे बॅकफुटवर असताना मात्र एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणावरनं आवश्यक आहे. षटकातील पुढचा बॉल राकेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. आमचा कॅमेरा एंडखंडा वळतोय. या वेळेस देखील ओ माय गॉड, काय घडतंय हे मैदानाच्या आतमध्ये. आला पावली परतावा लागेल त्या ठिकाणावरनं. जीवनची महत्वाची विकेट, फलंदाज बाद. नवीन फलंदाज रुपेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. अगदी 3 विकेट्स आतापर्यंत पहिल्या ओव्हर मध्ये. आणि धावा किती खर्च झाल्या? यस विराज, फक्त 3च आणि त्यामध्ये 2 वाईट बॉल. अर्थातच काही कमालीचे षटक फेकलंय राकेश या गोलंदाजाच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर जतीन येतोय. पाहूया जतीन कशा प्रकारे गोलंदाजी करेल. मात्र काय अफलातून सुरुवात या ठिकाणी राकेशने आपल्या टीमला करून दिली आहे. षटकातील पहिला बॉल. या बॉलचा बॉल अनपेक्षित उचली घेणारा चेंडू बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. यस 1 फॉर द ओव्हरचा इशारा पंचांच्या माध्यमातून बॉलर यतीनसाठी. या षटकातील पहिला बॉल अगदी अनपेक्षित उचली घेणारा पाहायला मिळाला. पहिला बाउन्सर. अर्थातच यानंतर मात्र इशारा जो आहे ना, तो काहीतरी वेगळा असेल पंचांच्या माध्यमातून, यात काही शंका नाहीये. जतीन पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फोर्स केले बॉलला. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय पहिल्या टप्प्यावर. सीमा पार, 4 धावा, चौकार. यस मॅच ऑन राहील. मात्र त्या दरम्यान आपण व्यासपीठावर बोलूया. काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यामधील सन्माननीय शाखा प्रमुख निंबावली गाव नरेश गुलबी यांना आपण सन्मानित करूया. मी बाबेश मात्र आपणास विनंती करतोय की आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. नरेश गुलबी जे शाखा प्रमुख आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना निंबावली गाव. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. आणि त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अर्थातच नरेश गुलबी यांची सावली म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. प्रत्येक क्षणी त्यांच्या सोबत असतात ते बजरंग गुलबी यांना देखील आपण सन्मानित करूया.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषकासाठी ही त्यांची भेट आपण या ठिकाणी पाहतोय आणि त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. त्यानंतर सन्माननीय शाखा प्रमुख कश्यपली भावेश भोईर देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. एक बॉल बाकी आहे या षटकातील. त्यानंतर प्रसादजी पाटील हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. त्यानंतर सन्माननीय गुरुनाथजी म्हात्रे हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. या ठिकाणी सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिवाली शाखा प्रमुख रोहितजी भोईर उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. धन्यवाद संदीपजी बकारे. दुपारच्या सत्रात पुन्हा एकदा सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. तिसरी ओव्हर टाकण्याकरिता तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय यश मात्रेला आणलं गेलंय. तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. एकच धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. सिंगलच्या बढतीनं धावफलक आता मात्र दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना आपण पाहतोय प्रमुख अतिथी आपल्यापासून रजा घेत असताना नरेश गुळवी, बजरंग गुळवी, भावेश भोईर, प्रसाद पाटील, गुरुनाथ म्हात्रे जी आपल्यापासून रजा घेत असताना आपण पाहतोय. खूप खूप धन्यवाद दादा, आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावेने भर पडते फलकावर. धावसंख्या 6च्या बढतीनं पुढे जात असताना 16 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. एकंदरीत 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 16 बनवले गेलेत. भरपूर साऱ्या धावा आवश्यक आहेत विजयाकरिता. 10 चेंडू 47 समीकरण खूप मोठं आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न कराल तेव्हाच तुम्ही मात्र पुढे जाण्याचा मार्ग शोधाल. हा शोधावा लागेल मार्ग बॅटरला. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक स्वतः यश मात्र चेंडूपर्यंत पोहोचलाय. तोपर्यंत एक सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 17 या अंकावर जाऊन पोहोचलं गेलंय. 9 चेंडू 46 मोठं समीकरण. यावेळेस सेकंडला आपण पाहतोय बॅटर रुपेश. यावेळेस ऑन साइडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक उपस्थित जतीन चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 18 या अंकावर 18वर 3 अशी परिस्थिती. 63 धावांचा पाठलाग करत असताना समीकरण प्रति चेंडू मोठं होत चाललंय. यावेळी चेंडू हवेत आहे. संधी बनली आहे. क्षेत्ररक्षक जतीन जातो चेंडू खाली. चांगला झेल. अजून एक फलंदाज होईल पेल. विकेटचं बदन.
आई गावदेवी पारिवली टीम खेळत आहे. यावेळेस चांगला चेंडू श्री गणेश मंडप डेकोरेटरचे कोणी सदस्य इथे उपस्थित असाल तर आयोजकांशी संपर्क साधा. श्री गणेश मंडप डेकोरेटचे सदस्य कोणी उपस्थित असाल तर आयोजकांशी संपर्क साधा. दरम्यान डॉट चेंडू पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 18 वर 4. आता मात्र 6 चेंडू 45. आता मात्र औपचारिकताच बाकी राहिला असं म्हणावं लागेल. 6 मध्ये 45 हे मोठं लक्ष. परंतु पराभवाच्या छायेत जय भवानी करंजवाडी टीम फलकावर जरूर पाहायला मिळते. परंतु ज्या पद्धतीने आता मात्र हे 6 चेंडू चांगल्या पद्धतीने खेळावे लागतील. एक आत्मविश्वास बॅटरला मिळू शकतो या 6 चेंडूमध्ये. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अंतिम षटकाकरिता निलेशला आणलं गेलंय. आणि पहिल्या सत्राचा आपण विचार केला तर राकेश पाटीलच्या बॅटमधून 2 धावा आल्या. 39 यश मात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. त्यानंतर अक्षय 1 धाव करून बाद झाला. आणि प्रणयच्या बॅटमधून आपल्याला 12 धावा फलकावर पाहायला मिळाल्या. त्याचंच कारण म्हणलं 62 पर्यंत मजल मारता आली. आणि 63 धावांचा पाठलाग करत असताना 18 धावावर 4 गडी बाद झालेत. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर पाहतोय. तर मात्र 5 चेंडू 45. गोलंदाज निलेश. पुढील चेंडू यावेळेस फुलटॉस होता ऑन साईडला. लॉंग ऑन क्षेत्रामधून क्षेत्र चेंडूपर्यंत पोहोचलाय. अक्षय 1च धाव मिळेल बॅटरला. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 19. चांगली गोलंदाजी राहिली या सत्राचा आपण विचार केला तर. राकेश पाटीलचं पहिले षटक अप्रतिम राहिलं. 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर जतीनने 6 धावा खर्च केल्या. यश मात्रेने 9 धावा खर्च केल्या. आणि त्याचंच कारण आपल्याला फलकावर पाहायला मिळतं. आतापर्यंत फक्त 19 धावा मजल मारता आली आहे. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आहे आई गावदेवी पारिवली टीमकडे. त्याचं प्रात्यक्षिक या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना चांगली धावसंख्या उभारली गेली. आणि गोलंदाजी करत असताना जय भवानी करंजवाडी टीमला आतापर्यंत 19 धावावर मजल मारता आली आहे. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो निलेशचा. आणि तुमच्याकडे लाईन लेंथ चांगली असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणार राहतोय. त्या पद्धतीची लाईन लेंथ निलेश हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. 2 चेंडू 44. 2 पाऊल दूर विजयापासून आई गावदेवी पारिवली टीम. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक पाहायला मिळतो. एक सिंगल इथे मात्र मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक 20 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. तर मात्र ह्या इनिंगचा या मॅचचा शेवटचा चेंडू. औपचारिकताच बाकी राहिली. विजयापासून 1 पाऊल दूर आई गावदेवी पारिवली टीम. यावेळेस दुसऱ्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त. आई गावदेवी पारिवली टीम अभिनंदन. हार्ड लक टू जय भवानी करंजवाडी. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं खूप खूप आभार. या मॅचचा हिरो ज्या बॅटरनं बॅटिंग करत असताना 12 चेंडू 39 आणि गोलंदाजी करत असताना 9 धावा खर्च केल्या तो खेळाडू ठरलाय यश मात्रे. मॅन ऑफ द मॅच यश मात्रे आपण यायचंय. वंडर बॉय ऑफ पारिवली यश मात्रे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. जय भवानी करंजवाडी टीम. आपला कॅप्टन अथवा प्रतिनिधी आयोजकांशी संपर्क साधा.